केला जाईल। मुंबई गुन्हे शाखेची टीम त्या पिस्तुलाचा शोध घेईल। सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बिश्नोई गँगची पुन्हा एकदा चर्चा झाली। त्या अनुषंगाने सुद्धा तपास केला गेला। सध्या मुंबई गुन्हे शाखेची टीम वेगवेगळ्या दिशेने जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपला तपास करते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, कोणत्या दिशेने सध्या तपास सुरू आहे मुंबई गुन्हे शाखेचा? प्रज्ञा, आपण एकूण पाहतोय की सलमानच्या घरावर ज्यावेळी फायरिंग झाली होती, या फायरिंग मध्ये वापरण्यात आलेले जे पिस्तूल होते हे अद्याप पोलिसांना सापडलेले नव्हते। बॅलिस्टिक रिपोर्टसाठी ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि याच पिस्तुलाच्या तपासासाठी आता मुंबई पोलिसांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। आणि मुंबई पोलिसांची जी गुन्हे शाखेची टीम आहे ती आता गुजरातला रवाना झालेली आहे। आरोपींनी हे पिस्तूल गुजरातमधील एका नदीत टाकल्याची माहिती ही पोलिसांना दिली होती आणि त्यानुसार आता पोलीस गुजरातच्या दिशेने रवाना झालेले आहेत। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नाईक हे देखील स्वतः त्या टीम मध्ये आहेत आणि ते देखील त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। त्यामुळे आता एकूणच मोठं जिकिरीचं काम असणार आहे नदीमधनं ते पिस्तूल शोधणं। त्यामुळे आता हे पिस्तूल पोलिसांना मिळतंय का आणि त्यातून पोलिसांचा तपास हा कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। मात्र अद्याप तरी या दोन आरोपींची नावं जरी पुढे असली तरी तिसरा आरोपी जो मध्यस्थी होता त्याचं नाव अद्याप बरोबर आहे। ते पिस्तूल शोधणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने हा तपास सुरू आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। लोकसभा निवडणुकीमध्ये उपराजधानी नागपूरमध्ये फक्त 54% मतदान झालं। म्हणजेच तब्बल 46% नागपूरकर किती बेजबाबदार आहेत असं कुणालाही वाटेल। मात्र नागपूरमध्ये कमी मतदान